ओबीसीचे नेते आज महाराष्ट्रभर फिरतात ते कधी सरकारवर बोलत नाहीत. तर जे ओबीसीचे नेते आज महाराष्ट्रभर फिरतात ते कधी सरकारवर बोलत नाहीत. पण रोज त्यांच्या तोंडात नाव एका माणसाचं असते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण हेच जर नाव जर तुम्ही सरकारचं घेतलं असतं तर नक्कीच माझा ओबीसी समाज या सरकारच्या विरोधात तीव्र नाराज झाला असता आणि त्याच ताकदीनं रोडवर उतरला असता आणि आपल्या हक्कासाठी संघर्ष करायला सुद्धा मागं पुढे बघितलं नसतं. पण विनाकारण तुम्ही मराठा ओबीसी वाद लावला आणि या वादातून मराठा समाजाचे माणसं आणि ओबीसी समाजाची माणसं ते आरक्षण टिकावं म्हणून मृत्युमुखी पडले. आणि आज त्यांच्या घरची परिस्थिती काय? जी ओबीसी साठी माणसं संघर्ष करू लागली, ज्यांनी आपलं बलिदान दिलं, त्याच्यावर या ओबीसीच्या नेत्यांनी आजपर्यंत ब्रश शब्द सुद्धा काढला नाही, याची खंत मला आहे. नुसतं लढायचं, नुसतं भांडणं लावायचे, पण जी लोक समाजासाठी ज्यांनी बलिदान दिले त्याच्यावर तुम्ही कधी बोलले नाही, त्याच्यावर कधी सरकारला जाब विचारला नाही. पण आता ओबीसी समाज हा हुशार झाला, त्यांना सुद्धा माहिती आहे तुम्ही तुमचा सगळा ताम झाम सिक्युरिटी हे टिकवण्यासाठी हे सगळं तुमचं चाललंय. हे महाराष्ट्राच्या लोकाला प्रत्येकाला माहिती आहे. इथून पुढं ओबीसी समाजानं गांभीर्यपूर्वक विचार करून आपला खरा शत्रू मराठा समाज आहे का हे सरकार आहे हे ओळखलं पाहिजे. हे ओबीसीचे नेते हे स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच तुम्हाला सरकारच्या विरोधात भांडू देणार नाही, तुम्हाला मराठा समाजाच्याच विरोधात रस्त्यावर आणणार ते. त्याच्यामुळं ओबीसी समाजानं विचार करावा आणि गांभीर्यपूर्वक जर आपलं आरक्षण टिकवायचं असेल तर या सरकारच्या विरोधात आम्ही उतरलं पाहिजे. आणि उतरल्यावर काय होतंय हे आता तुम्ही बघितलंय. सरकार नक्कीच ओबीसी समाजाचा गांभीर्यपूर्वक विचार करेल, पण तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना तुम्ही मागणी केली पाहिजे. तुम्ही इकडे मराठा समाजाला जर भांडत बसले तर नक्कीच याच्यामध्ये गावगाड्यातल्या लोकांचं नुकसान होणार आहे. तर जे ओबीसीचे नेते आज महाराष्ट्रभर फिरतात ते कधी सरकारवर बोलत नाहीत, पण रोज